सुरुवातीला सगळ्या शेतकरी बांधवांना नारळी पौर्णिमेच्या आणि रक्षाबंधनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा। सुरुवातीला बातमी आहे धुळ्यातून। खरं तर संपूर्ण जग आता एका क्लिकवरती येऊन ठेपलंय। शेती आणि त्यावरती आधारित उद्योग देखील अपग्रेड होतात, डिजिटल होतात। अडथळे आहेत, पण पीक विम्याची प्रक्रिया ऑनलाईन होतीये आणि आता पशुगणना देखील अशीच हायटेक होणार आहे। जिथे संपूर्ण देश डिजिटल होतोय तिथे शेती संबंधित व्यवसायांनी तरी मागे का राहावं। यंदा देशभरात होणारी पशुगणना पूर्णपणे डिजिटल पद्धतीने होणार आहे। ही 20वी पशुगणना तशी 15 जुलैला सुरू होणं अपेक्षित होतं, मात्र काही तांत्रिक अडचणींमुळे हे काम रखडलं। आता लवकरच ही गणना सुरू होईल। पशुसंवर्धनाचे उपायुक्त याबद्दल सांगतात। या पशुगणनेचं वैशिष्ट्य असं आहे की आताची 20वी पशुगणना ही डिजिटल पद्धतीने होणार आहे। मागच्या जी पशुगणना झाली ती मॅन्युअली पद्धतीने झालेली आहे, परंतु आताची जी पशुगणना ही डिजिटल पद्धतीने होणार असल्यामुळे ॲक्युरेसी 100% राहणार आहे। मागच्या 19वी पशुगणनेमध्ये आपण गाई म्हशींमध्ये वाढ झाली होती, शेळ्या मेंढ्यांमध्ये वाढ झाली होती आणि आपण संकरित गाई म्हशींना कृत्रिमरित्या करतो आणि त्यामुळे वाढ होत असते। पशुगणनेमध्ये यंदा टॅबचा वापर करण्यात येतोय, पण वेळेवर टॅब उपलब्ध न झाल्यामुळे ती रखडली। यापूर्वी 2012 मध्ये पशुगणना झाली होती। दर 5 वर्षांनी ही गणना होते। यंदा धुळे जिल्ह्यातील 674 गावं, 99 वॉर्ड आणि 137 प्रगणकांच्या मार्फत ही पशुगणना केली जाणार आहे। आताची जी पशुगणना आहे 20वी पशुगणना ही 15 जुलै ते 15 ऑक्टोबर या कालावधीत होणार होती, परंतु काही तांत्रिक अडचणीमुळे ती थांबलेली आहे। पण ती पशुगणना ही लवकरात लवकर सुरू होणार आहे। या आपल्या 20वी पशुगणनेमध्ये धुळे जिल्ह्यामध्ये एकूण 674 गावं व 99 वार्डामधून एकूण 137 प्रगणकांमार्फत ही पशुगणना केली जाणार आहे। पशुगणना डिजिटल झाल्याने यातली माहिती आता इत्थंभूत असेल असं पशुतज्ञ सांगतात। 15 ऑक्टोबर पर्यंत ही गणना पूर्ण होण्याचा अंदाज आहे। इंटरनेटच्या वापराने जग खेडं झालं आणि कठीणातील कठीण कामं सोपी झाली आहेत। या डिजिटलायझेशनच्या ट्रेंडमध्ये आता पशुगणना ही अपग्रेड झाली आहे असं म्हणायला काही हरकत नाही। संजय सोनावणेसह ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा, धुळे।